आपल्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या हयातभर भरपूर अभ्यास केला होता, अनेक कायद्यांचा अभ्यास केला होता, अनेक देशांचा घटनांचा अभ्यास केला होता. अशी व्यक्ती आपल्या देशात शोधूनही सापडणार नाही याची जाणीव ज्यावेळेस झाली त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या घटना निर्मितीच्या मसुदा समितीचं अध्यक्षपद देण्यात आलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जबाबदारी मोठ्या मनाने स्वीकारली. आणि मोठ्या मनाने स्वीकारत असताना त्यांनी आपला देश कसा होता, कसा आहे आणि आपला देश कसा चालेल भविष्यामध्ये आणि या देशाची व्यवस्था कशी असली पाहिजे. आपल्या देशामध्ये अनेक धर्म आहेत, अनेक जाती आहेत, अनेक पंथ आहेत, अनेक सामाजिक दृष्ट्या घटक आहेत आणि ह्या घटकांना एकत्र बांधून ह्या घटकांना सामोपचाराने पुढे नेणारा व्यवस्था तयार करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि ते कशा माध्यमातून केलं? घटनेच्या माध्यमातून केलं. कारण आपली घटना आपण दररोज संविधान म्हणत असतो आणि संविधानामध्ये बरोबर आहे ना, त्या संविधानामध्ये ज्या ज्या गोष्टी अंतर्भूत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या आहेत त्या घटनेमध्ये त्या अंतर्भूत केलेल्या आहेत. आणि म्हणून आज आपला देश एक सक्षम देश आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे कार्य केलेलं आहे, आपण लोकशाही व्यवस्था स्वीकारली म्हणजे लोकशाहीमध्ये लोकांना महत्व आहे आणि ही लोकशाही बळकट करण्याचं, मजबूत करण्याचं, सक्षम करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. ते या घटनेच्या माध्यमातून केलेलं आहे. आज आपल्या देशाला जगामध्ये किंमत आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान कोणताही पंतप्रधान असला तरी त्या पंतप्रधानांचा एक आदर आपल्या देशाचा केला जातो. आज नरेंद्र मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या देशामध्ये गेल्यानंतर त्यांचा आदर सत्कार होतो, त्यांना पायघड्या हातरल्या जातात. हे केवळ नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत म्हणून नव्हे, तर नरेंद्र मोदी हे भारतासारख्या लोकशाही प्रधान देशाचे पंतप्रधान आहेत म्हणून त्यांचा त्या ठिकाणी गौरव केला जातो, त्यांचा आदर तिथे केलं जातं. आणि हे आपली लोकशाही बळकट करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून केलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांनी केवळ घटनेचं काम केलेलं नाही, तर त्यांनी विविध क्षेत्रामध्ये आपलं काम केलेलं आहे. ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. त्यांनी स्वतः ज्ञान घेतलेलं आहे आणि या देशाला सजग करण्याचं सुद्धा काम त्यांनी केलेलं आहे. त्यांनी वेगवेगळ्या संघटना काढल्या, वेगवेगळे पक्ष बांधले आणि म्हणून त्या पक्षांच्या माध्यमातून त्यांनी दीन दलित वंचित घटकांना न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आजही आपल्या देशाला संविधानाची गरज आहे, संरक्षणाची गरज आहे, आरक्षणाची गरज आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांचा एक अभ्यास होता म्हणून आज आरक्षणाची लढाई लढल्या जातात. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस या समाजाला आरक्षणाची का गरज आहे आणि ती कशा पद्धतीने आपण पूर्ण करू शकतो. आणि आजही आपल्या समाज व्यवस्थेमध्ये अनेक घटक हे वंचित आहेत, अनेक लाभापासून वंचित आहेत, शिक्षणापासून वंचित आहेत. परंतु ह्या सगळ्यांना कुठेतरी कायद्याच्या रूप देण्याचं काम हे आंबेडकरांनी केलेलं आहे. आज तुम्ही शिक्षण घेताय, मुली शिक्षण घेतात, बरोबर आहे की नाही, त्याला कुठेतरी त्यांच्या घटनेचा अधिकार आहे. आज कायदा आहे, 14 वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलं जातं, हे ते कायद्याचं आहे. आज प्रत्येकाचे अधिकार हक्क हे सुरक्षित आहेत, बरोबर आहे की नाही. ते कशामुळे आहे तर हे घटनेमुळे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संघटना काढल्या त्या संघटना ह्या दीन दलित वंचितांसाठी कार्य करणाऱ्या होत्या. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र आवेदन करत असताना निळा गंध लावतो, बरोबर आहे की नाही. त्यांनी जी एक संघटना काढली होती त्या संघटनेचा जो ध्वज होता तो निळ्या रंगाचा होता. आणि निळा रंग कशासाठी निवडला तर निळा रंग हा त्यांनी त्याच्या पाठीमागे त्यांचं एक असं तर्क होता की निळा रंग हा आकाशाचा रंग आहे, बरोबर आहे की नाही. आकाशाचा रंग आहे आणि आकाशाचा रंग हा आकाश हे कसं आहे विस्तृत आहे, बरोबर आहे. आकाशाचा आपल्याला थाव लागतो का? लागत नाही. तर आकाश हे विस्तृत आहे आणि हे निळा रंगाचं आकाश आहे आणि हे आकाश सर्वांना सामावून घेतं. सर्वांना सामावून घेतं ना, बरोबर आहे की नाही. सर्वांना सामावून घेतं म्हणजे आकाश कधीही भेदभाव करत नाही. आकाश सर्वांवर समान माया करतं, सर्वांवर एक छत्र आकाशाचं आहे आणि हा आकाशाचा रंग निळा आहे. म्हणून त्यांनी जी संघटना काढली त्या संघटनेचा उद्देश जो होता ती सर्वसामान्य लोकांसाठी काम करत असताना उदात्त भावनेनं काम करायचं हा हेतू ठेवून ती संघटना तयार केली. आणि त्या संघटनेच्या माध्यमातून त्यांचा जो ध्वज होता तो निळा ध्वज होता. म्हणून आपण त्यांचा एक आदर व्यक्त करण्यासाठी किंवा त्यांच्या विचाराचा आदर व्यक्त करण्यासाठी हा निळा गंध आपण लावत असतो, आपण लावून घेत असतो, त्या पूजा करत असताना लावत असतो. तर अशा एक महान व्यक्तिमत्वाला मी आजच्या त्यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद.